नमस्कार मित्रांनो, भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये हा 6वा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण स्टेजेस ऑफ ऑफेन्स बद्दल डिस्कस करणार आहोत आणि कुठल्या स्टेजला क्रिमिनल लायबिलिटी स्टार्ट होती हे पण आपण पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑफेन्स या टर्मचे इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स पाहिलेले आहेत जे आहेत मेन्स रिया आणि ॲक्टस रियस। त्या संदर्भात आपण एक लॅटिन फ्रेज पण डिस्कस केलेली आहे, ती होती ॲक्टस नॉन फॅसिट्रियम निसी मेन्सिट्रिया। पण ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टेजेस ऑफ ऑफेन्स बघणार आहोत। जर आपण बघितलं तर 4 स्टेजेस असतात। पहिलं आहे इंटेन्शन, दुसरं आहे प्रिपरेशन, तिसरं आहे ॲक्ट आणि चौथं डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन। जर तो ॲक्ट सक्सेसफुल ठरला तर त्याला आपण अकम्प्लिशमेंट म्हणतो आणि जर तो ॲक्ट अनसक्सेसफुल ठरला तर आपण त्याला अटेम्प्ट म्हणतो। आता ह्या कुठल्या स्टेजला क्रिमिनल लायबिलिटी स्टार्ट होती हे आपल्याला जाणून घ्यायचंच आहे, पण बुकिश नॉलेज शिवाय आपण दुसरं काहीतरी बघू। एक एक्झाम्पलनी आपण हे समजून घेऊ, ह्या स्टेजेस आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ। असं पकडा की ए आणि बी नावाचे 2 मित्र असतात, ते एकत्रच राहत असतात आणि एकत्र राहत असताना त्यांच्यामध्ये भांडणं होतात आणि भांडणं झाल्यामुळं ते त्यांच्या घरी निघून जातात। पण ही जी काही भांडणं झालेली असतात ह्याच्याबद्दलचा राग एच्या मनात असतो आणि तो असं एक दिवस असं ठरवतो की तो बीचा खून करणार आहे। जेव्हा तो असं ठरवतो की त्याला बीचा खून करायचा आहे, इट इज अ स्टेज ऑफ इंटेन्शन। व्हॉट इज हिज लायबिलिटी इज द क्वेश्चन बिफोर अस। त्यानंतर हे ठरवल्यानंतर तो त्याच्या घराच्या बाहेर पडतो आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर तो मार्केटमध्ये जातो आणि मार्केटमध्ये जाऊन एक रिव्हॉल्वर खरेदी करतो। असं प्रिझ्यूम करा की ती जी रिव्हॉल्वर आहे ती लायसन्स्ड रिव्हॉल्वर आहे आणि बीला मारायच्या उद्देशाने ती रिव्हॉल्वर तो खरेदी करतो आणि बी ज्या सोसायटीमध्ये राहत असतो तो त्या सोसायटीमध्ये जातो आणि त्याच्या बीच्या घराच्या खाली जाऊन थांबतो। असं पकडा की जेव्हा तो बीच्या घराच्या खाली थांबलेला असतो तेव्हा पोलीस त्याला अरेस्ट करतात। नाव व्हॉट इज बीज लायबिलिटी इन दिस सिच्युएशन। आणि दुसरी सिच्युएशन अशी इमॅजिन करा, असं पकडा की त्यावेळेस पोलीस त्याला अरेस्ट करत नाहीत, पण तो बीच्या घराच्या खाली उभा असतो। त्याच्यानंतर तो बीच्या घरी जातो, बीच्या घरी गेल्यानंतर तो बीच्या घराचा दरवाजा नॉक करतो। नॉक केल्यानंतर बी त्या घराचा दरवाजा उघडतो आणि त्याच वेळी ए बीच्या दिशेने ती रिव्हॉल्वर पॉइंट आउट करतो आणि ट्रिगर पुल करायला लागतो। पण जेव्हा तो ट्रिगर पुल करत असतो तेव्हा बी त्या फ्लोअरवर घसरून पडतो आणि ती जी बुलेट आहे त्या रिव्हॉल्वर मधली बुलेट आहे ती विंडोला जाऊन लागती, ती बीला लागत नाही। नाव इन दिस सिच्युएशन व्हॉट इज एज लायबिलिटी इज द क्वेश्चन बिफोर अस। किंवा असं पकडा जेव्हा तो ट्रिगर पुल करत असतो तेव्हा बीची जी वाईफ असती ती तिथे येते आणि त्या एच्या हाताचं ते डायरेक्शन बदलती आणि ती जी गोळी आहे ती सिलिंगला लागती आणि इन दिस सिच्युएशन व्हॉट इज एज लायबिलिटी इज क्वेश्चन बिफोर अस। किंवा असं पकडा की ए ट्रिगर पुल करतो आणि ती जी गोळी आहे रिव्हॉल्वरची ती बीला लागती। बीला लागल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्याला चांगली ट्रीटमेंट मिळते आणि तो वाचतो। व्हॉट इज एज लायबिलिटी इन दिस सिच्युएशन। किंवा असं पकडा की बुलेट जी आहे ती बीला लागती आणि तो तिथं ऑन द स्पॉट त्याची डेथ होती। नाव इन दिस सिच्युएशन व्हॉट इज एज लायबिलिटी इज द क्वेश्चन बिफोर अस। ह्याच्यासाठी आपल्याला स्टेजेस समजून घ्यावे लागतील आणि त्याची क्रिमिनल लायबिलिटी कधी स्टार्ट होती हे पण आपल्याला समजून घ्यावं लागेल। आता जर तुम्ही बघितलं तर पहिली स्टेज आहे इंटेन्शन, म्हणजे ए जेव्हा बीला मारण्याबद्दल विचार करतो इज अ स्टेज ऑफ इंटेन्शन। मिअर इंटेन्शन व्हेन इट रेस्ट इन द माइंड ऑफ द इंडिव्हिज्युअल इज नॉट पनिशेबल। म्हणजे त्यांनी जरी विचार केलेला असेल की त्याला बीचा खून करायचा आहे, स्टील ही इज नॉट लायबल इन द सिच्युएशन व्हेन ही इज इंटेंडिंग टू किल बी। नंतर तो त्या विचाराने मार्केटमध्ये जातो आणि ती रिव्हॉल्वर खरेदी करतो की तो बीचा खून करू शकेल आणि त्याला पोलीस पकडतात। पण मी तुम्हाला आधीच सांगितलं की यू शुड प्रिझ्यूम दॅट द रिव्हॉल्वर इज अ लायसन्स रिव्हॉल्वर। त्या सिच्युएशनमध्ये त्याची लायबिलिटी काहीच अराईज होत नाही, कारण का ही हॅज नॉट डन एनी डायरेक्ट ॲक्ट टुवर्ड्स द कमिशन ऑफ द मर्डर ऑफ बी। पण काही सिच्युएशनमध्ये प्रिपरेशनच्या स्टेजला सुद्धा क्रिमिनल लायबिलिटी अराईज होती। जसे की एक्झाम्पल वेजिंग वॉर अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा प्रिपरेशन टू कमिट द ऑफेन्स ऑफ डकैती इज ऑल्सो पनिशेबल इन द provisions of Bharatiya Nyaya Sanhita. You can refer to section 149 and section 3
10 सब क्लॉज 4, ज्याचे प्रिव्हियस जे सेक्शन होते ते सेक्शन 122 होते आणि सेक्शन 399 होता. त्याच्यामध्ये प्रिपरेशनचा जरी स्टेज असेल तरी सुद्धा क्रिमिनल लायबिलिटी अराईज होती अँड इट इज अ पनिशेबल ऑफेन्स इन भारतीय न्याय संहिता ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ भारतीय न्याय संहिता. पण नॉर्मली प्रिपरेशनच्या स्टेजला तशी लायबिलिटी अराईज होत नाही अंटिल अँड अनलेस देअर इज अ डायरेक्ट ॲक्ट टुवर्ड्स द कमिशन ऑफ ऑफेन्स, क्रिमिनल लायबिलिटी डझंट स्टार्ट. पण आता आपण जर पुढे वळालो तर पुढं ए हा बीच्या घरी जातो, बीच्या घराचा दरवाजा नॉक करतो आणि घराचा दरवाजा नॉक केल्यानंतर बी हा तो दरवाजा उघडतो. दरवाजा उघडल्यानंतर तो ट्रिगर पुल करतो पिस्तूलची, पण ती जी गोळी आहे ती विंडोला लागती, बीला लागत नाही. इट इज कॉल्ड ॲज अन अटेम्प्ट. द ॲक्ट इज अनसक्सेसफुल, सो वी कॉल्ड ॲज अटेम्प्ट टू कमिट मर्डर विच इज पनिशेबल अंडर सेक्शन 109 ऑफ भारतीय न्याय संहिता आणि ज्याचा इंडियन पिनल कोडमध्ये सेक्शन 307 होता. किंवा दुसरी पण जी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये बी ची जी वाईफ आहे त्या एच्या हाताचं डायरेक्शन बदलती आणि ती जी काही गोळी आहे किंवा ती जी बुलेट आहे ती सिलिंगला लागती. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अन स्टेज ऑफ अटेम्प्ट. इट इज नॉट अ अकम्प्लिशमेंट ऑफ हिज गोल. किंवा अजून एक सिच्युएशन ज्याच्यामध्ये त्याला हॉस्पिटलाइज करतात आणि हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळते आणि तो बरा होतो. इट इज ऑल्सो अ स्टेज ऑफ अटेम्प्ट. इट इज नॉट अ अकम्प्लिशमेंट ऑफ हिज गोल. पण शेवटची जी सिच्युएशन होती ज्याच्यामध्ये बीचं ऑन द स्पॉट डेथ होती त्याच्यामध्ये द गोल इज अकम्प्लिश्ड. ही हॅज कमिटेड अ मर्डर. आता क्रिमिनल लायबिलिटी कधी कधी अराईज होती तर इंटेन्शनच्या स्टेजला अराईज होत नाही, प्रिपरेशनच्या स्टेजला सुद्धा अराईज होत नाही. त्याला काही एक्सेप्शन आहेत ते तुम्हाला मी सांगितले आहेत. किंवा अटेम्प्ट आणि अकम्प्लिशमेंट या दोन्ही स्टेजेसमध्ये क्रिमिनल लायबिलिटी स्टार्ट होती बिकॉज when there is an accomplishment of goal, then the person who is an offender is liable under the provisions of Bharatiya Nyaya Sanhita. दुसरं म्हणजे असं, when the person crosses the stage of preparation and enters into the stage of attempt, then he is liable because attempt to commit any offense is also an offense and it is punishable under the provisions of Bharatiya Nyaya Sanhita. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला या ज्या काही स्टेजेस आहेत जसं की इंटेन्शन, प्रिपरेशन, ॲक्ट, इफ अनसक्सेसफुल देन अटेम्प्ट, इफ सक्सेसफुल देन अकम्प्लिशमेंट, ह्या तुम्हाला सगळ्या कळाल्या असतील. आणि क्रिमिनल लायबिलिटी कधी कधी स्टार्ट होती हे पण तुम्हाला समजलं असेल. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका.